आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। शिवनाकवाडीत 20 फूट खोल बोरवेलमधून कुत्र्याच्या पिल्लाला जीवदान। उघड्या बोरवेल बाबत जागरूक नागरिकांकडून प्रशासनाकडे कारवाईची मागणी। शिवनाकवाडी दिलीप शिरढोणे। शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे माणुसकीचे दर्शन घडवणारी एक अत्यंत हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे। एका उघड्या आणि कोरड्या पडलेल्या सुमारे 20 फूट खोल बोरवेलमध्ये अडकलेल्या निरागस कुत्र्याच्या पिल्लाला तब्बल 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे। या बचाव मोहिमेमुळे पिल्लाला नवीन आयुष्य मिळाले असून गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे। शिवनाकवाडी गावातील शाळा परिसरात वापरात नसलेली एक बोरवेल उघडी होती। या 20 फूट खोल विवरात एक लहान कुत्र्याचे पिल्लू अचानक पडले। पिल्लू आत अडकल्याचे लहान मुलांनी पाहिले। त्यांनी ही गोष्ट मोठ्या व्यक्तींना सांगितली। घटनेचे गांभीर्य लक्षात ठेवून स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी पावले उचलली। बचाव पथक आणि स्थानिक तरुणांनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि कौशल्याने तब्बल 2 तास अथक परिश्रम घेतले। अखेर त्या मुक्या जीवाला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले। प्रत्येक जीव मौल्यवान आहे हा संदेश देत बचाव मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वच देवदूतांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे। तर मोठी दुर्घटना घडू शकते। पिलाचा जीव वाचला असला तरी या घटनेने उघड्या बोरवेलचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आज या ठिकाणी मुका प्राणी अडकला, पण भविष्यात लहान मुलांच्या बाबतीत अशी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे। अनेक शेतकरी किंवा जागा बोरवेल निकामी झाल्यानंतर ती तशीच उघडी सोडून देतात। हा बेजबाबदारपणा कोणाच्या तरी जीवावर बेतू शकतो। एका जीवाचे प्राण वाचवणे म्हणजे माणुसकी जिवंत असल्याचा सर्वात मोठा पुरावा। समस्त जागरूक नागरिक शिवनाकवाडी जागरूक नागरिकांची प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना हाक। या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवनाकवाडीतील जागरूक नागरिकांनी पुढील मागण्या केल्या आहेत। गावातील तसेच परिसरातील शेती विभाग किंवा सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या सर्व वापरात नसलेल्या आणि उघड्या बोरवेल तात्काळ सुरक्षितपणे बंद करण्यात याव्यात। संबंधित शासकीय आणि स्थानिक शासकीय विभागाने अशा बेजबाबदार जागा मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई सुरू करावी। या गंभीर आणि जीवघेण्या विषयाकडे दुर्लक्ष न करता संबंधित सर्व लोकप्रतिनिधींनी विधिमंडळ किंवा स्थानिक सभागृहात यावर आवाज उठवावा आणि कायमस्वरूपी धोरण आखण्यासाठी पाठपुरावा करावा। भविष्यातील संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी प्रशासनाने आता तरी जागे व्हावे अशी तीव्र भावना शिवनाकवाडी परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे।